लडाख लडाख बाईक राईडचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा खूप छान अशा व्ह्यू सोबत मोठं असं बजेट आपल्या डोळ्यासमोर येतं. लडाख बाईक राईड करण्यासाठी 40,000, 50,000, 60,000, काही लोक तर 70,000 इतकं बजेट घेऊन चालतात. पण काहीच मला तुम्हाला सांगायला आनंद आणि आश्चर्यही तितकंच होतं की आपली ही जी लडाख राईड आहे ही फक्त आणि फक्त मी 20 ते 22,000 मध्ये केली. तर ही ट्रिप मी एवढ्या कमीमध्ये कशी केली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, त्या सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबा. तोपर्यंत ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता नुकतीच लडाख राईड केली, पण या लडाख राईडपेक्षा ना तुम्ही आजच्या व्हिडिओची वाट जास्त आतुरतेने बघत होतात. मी कधी एखादी पोस्ट केली, कधी एखादा दुसरा व्हिडिओ अपलोड केला किंवा कधी मी इंस्टाग्राम जरी उघडलं तरी तुमचा एकच प्रश्न मला सातत्याने विचारला जात होता की भाई तू ही जी लडाख राईड केलीस या लडाख राईडसाठी तुला खर्च किती आला. तर आपण जेव्हा एखादी राईड प्लॅन करत असतो तेव्हा त्या राईडचं बजेट आपण हे 3 पार्टमध्ये डिवाईड करतो. त्यामध्ये पहिलं येतं फ्यूल, दुसरं येतं स्टे आणि तिसरं येतं फूड. तर हे तर सगळं तुम्हाला सांगायचंच आहे, बट त्यासाठी ही राईड कशी शक्य झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवत होतो, एक वॉटरफॉलचा व्हिडिओ होता तो, आणि त्या व्हिडिओमध्ये ना वैभवसुद्धा होता. तेव्हा त्याची आणि माझी ती पहिलीच भेट. त्या भेटीमध्ये तो मला बोलला की 3 सप्टेंबरला चाललोय झंस्कार व्हॅली, लडाख, सियाचिन बेस कॅम्प आणि उमिंगला, जो आता जगातील सगळ्यात हायेस्ट मोटरेबल पॉईंट आहे. आधी खारदुंगला होता, आता उमिंगला झालाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तर म्हणजे आता याचे 2 होतील, माझा 0च राहील. नाही, आपण जाऊया सोबत नेक्स्ट टाइम. जेव्हा माझे 3 होतील तेव्हा तुझे 1 तरी होईल. नक्की नक्की नक्की. सो तेव्हा थोडंसं आमच्यामध्ये डिस्कशन झालं. त्या डिस्कशन वेळेस सुद्धा मी एवढं सिरियस नव्हतो लडाखच्या बाबतीत. बट त्याची जी तारीख होती लडाखची, त्या तारखेच्या 1 आठवडा आधी आपल्याकडे एक ब्रँड आला, पण तो ब्रँड स्पॉन्सर नव्हता. सो मी थोडासा विचार करू लागलो, बट एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये फायनान्शियल म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींची तयारी करणं माझ्या एकट्याच्या आणि पॉसिबल नव्हतं ते. तेव्हा प्रतीक्षा खंबीरपणे बोलली, तुला जायचं आहे लडाखला तर तू जा, काही असेल ते आपण दोघं मिळून मॅनेज करू. तेव्हा तिला माझ्यासोबत येणं पॉसिबल नव्हतं. तेव्हा माझा भाऊ होता, तो मला बोलला, जो लडाखला आला होता, दादा जेव्हा कधी तू लडाखला जाशील तेव्हा मी तुझ्यावर येणार आहे. मला नाही माहिती, मी येणार आहे तुझ्यावर, कारण ती माझी ड्रीम राईड आहे. मी तुझ्या पाठी बसेन लास्टपर्यंत, पण मला तुझ्यावर यायचं. तेव्हा तो माझ्यासोबत आला आणि एकंदरीत पूर्णपणे आमची लडाख ट्रिप प्लॅन झाली आणि आम्ही जाऊन देखील आलो. तर काय आपली लडाख राईड तर कंप्लीट झाली, बट लडाख राईड करत असताना म्हणा किंवा इतर कोणती राईड करत असताना बरीच अशी धूळ म्हणा, माती म्हणा आपल्याही चेहऱ्यावरती बसली जाते. तेव्हा एक चांगला असा फेसवॉश आपल्यासोबत असणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा कधी मी बाईक राईड करत असतो तेव्हा मामाअर्थचा व्हिटॅमिन सीचा फेसवॉश मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो, कारण हे प्रोडक्ट बनलेलं आहे पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून. यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, हळद, लिंब आणि कोरफड, म्हणजेच यामध्ये कसलेच पॅराबेन आणि SLS नाही आहेत. त्याचसोबत हे डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे. तुमची जर ऑइली स्किन आहे, पिंपल्स आहे, तर तुम्ही हे फेसवॉश नक्की वापरलं पाहिजे, कारण यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल नाही आहेत. त्यामुळे तुमच्या स्किनवर कोणताच साईड इफेक्ट होणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे मामाअर्थ एक प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे आणि त्यासोबत मामाअर्थ एक आपला इंडियन ब्रँड आहे. तुम्ही मामाअर्थ जर कोणतेही प्रोडक्ट घेतलं तर ते प्रोडक्ट ते लिंक करतात एका झाडासोबत, आणि त्या झाडाला तुम्ही मोठं होताना देखील बघू शकता आणि त्याला तुम्ही ट्रॅक सुद्धा करू शकता. तर काय तुम्हाला ते प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट Amazon, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल, फर्स्ट क्राय, त्यासोबत मामाअर्थच्या वेबसाईटवरती, आणि त्यांनी आता ऑफिशियल त्यांचं ॲप लॉन्च केलेलं आहे, त्यावरती तुम्हाला हे प्रोडक्ट मिळू शकतं. बट तुम्हाला जर ऑफलाईन स्टोअरमध्ये जर हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्हाला आता हे ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा प्रोडक्ट अवेलेबल आहे, तिथे तुम्ही जाऊन हे प्रोडक्ट घेऊ शकता. तर काय तुम्ही हे प्रोडक्ट जर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेत असाल तर एक खास ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जर हे तुम्ही प्रोडक्ट घेतला आणि माझा श्रीस 2023 जर कुपन कोड तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला इन्स्टंट 20% डिस्काउंट मिळू शकतो. मी कुपन कोड खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे. याची बेस्ट बाय लिंक सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो एकदा तुम्ही नक्की चेक करा. तर आता हा लडाखचा प्लॅन तर माझा नव्हता, मी वैभवच्या प्लॅनमध्ये येईन होत होतो. त्यामुळे मला तिथलं काहीच नॉलेज नव्हतं, कुठे जायचं, कसं जायचं, कुठे राहायचं किंवा रूटबद्दल मला काहीच आयडिया नव्हती. सो वैभवची आयटनरी आम्ही घेतली आणि तीच आयटनरी फॉलो करत आम्ही पूर्णपणे लडाखची ही राईड कंप्लीट केली. तर आता मला तुम्हाला या रूटबद्दल सांगायचं आहे. तर आम्ही जिथे जिथे हॉल्ट घेतला त्या लोकेशनचं मी नाव तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. जी आमची आयटनरी होती त्या आयटनरी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देईन, जेणेकरून तुम्हाला प्लॅन करायला त्याची नक्कीच हेल्प होईल. तर आपण मुंबईपासून आपल्या राईडची सुरुवात केली. मुंबईपासून आपण पोहोचलो उदयपूरला. उदयपूरला एक हॉल्ट करून त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पोहोचलो हिसरला. हिसरला सुद्धा आपण एक हॉल्ट घेतला आणि त्यानंतर आपण डायरेक्टली पोहोचलो मनालीला.
मनालीनंतर आपली झंस्कार ही राईड चालू झाली आणि आपण पहिला स्टॉप घेतला पुर्णेला. पुर्णेनंतर आपण थांबलो पदुमला एक दिवस थांबवून आपण एक्सप्लोअर केलं आणि त्यानंतर आपण डायरेक्टली पोहोचलो लेहला सुद्धा एक दिवस आपण थांबून आपण डायरेक्टली पँगॉंग लेकला गेलो, जिथे 3 इडियट्सचं शूट झालं होतं. त्यानंतर आपण डायरेक्ट हानलेला गेलो. हानलेला तेच ओमिंगला हायेस्ट मोटरेबल रोड होता, तो आपण तिथून कव्हर केला आणि तिथून आपण आलो मनालीला. तर मनालीवरून आपण आलो दिल्लीला आणि दिल्लीवरून एक आपण नवीनच टार्गेट सेट केलं, ते म्हणजे की दिल्ली टू मुंबई आपण डायरेक्टली आलो, मध्ये कोणताही हॉल्ट न घेता. हे आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी एक नवीन रेकॉर्ड आपण सेट केलेला आहे, डायरेक्टली 1300 किलोमीटरचं. तर एकंदरीत असा हा आमचा प्लॅन होता. तुम्हाला जर लडाख ट्रिप करायची असेल आणि आमचा हा प्लॅन तुम्हाला हवा असेल तर आमचा प्लॅन खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा कमेंटमध्ये पिन करेन. तुम्ही तिकडे जाऊन तो प्लॅन घेऊन तुमचा स्वतःचा प्लॅन तयार करू शकता. तर काहीच आपण आता बोलूया त्या विषयाबद्दल ज्यासाठी व्हिडिओ तुम्ही हा इथपर्यंत बघितलाय. तर लडाखला मला एकंदरीत किती खर्च आला हे तुम्हाला जाणून घ्यायचं. तर माझी ही पूर्ण लडाख ट्रिप आहे ना, ही 13 दिवसामध्ये मी कंप्लीट केली आणि या 13 दिवसामध्ये मला टोटल 22,900 इतका खर्च आला. आणि या खर्चाचा ब्रेकअप जर तुम्हाला द्यायचं झाला तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की जेव्हा कधी आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो, राईड प्लॅन करतो, तेव्हा त्याचं बजेट आपण हे 3 पार्टमध्ये डिवाईड करतो. एक येतं फ्यूल, दुसरं फूड आणि तिसरं स्टे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया फ्यूलबद्दल. मुंबई ते लडाख आणि लडाख टू मुंबई टोटल हे माझं 6,500 किलोमीटर झालं आणि या 6,500 किलोमीटरसाठी मला पेट्रोलचा खर्च तब्बल 23,000 रुपये आला. तर काय ही जी आपली ट्रिप आहे ना, ही ट्रिप टोटल आपली 13 दिवसांची झाली आणि या 13 दिवसांच्या ट्रिपमध्ये मला खाण्यासाठी टोटल 4,500 इतका खर्च आला आणि त्यासोबत स्टेचं जर म्हणाल तर स्टेसाठी मला टोटल 6,500 इतका खर्च आला. आणि याआधी जसं मी तुम्हाला बोललो की मला पेट्रोलचा टोटल 23,000 रुपये खर्च आला, पण यामध्ये भाऊ माझ्यासोबत होता त्यामुळे पेट्रोल हे आमच्यामध्ये डिवाईड झालं आणि पेट्रोलचा माझ्यावरती इंडिव्हिज्युअल माझ्यावरती 11,500 खर्च आला. आणि या सगळ्यांची टोटल करता माझी ही पूर्णपणे लडाख ट्रिप 22,900 रुपयामध्ये झाली. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की एवढ्या कमीमध्ये माझी ही ट्रिप होईल. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही स्टेसाठी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि आम्ही फूडसाठी सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि या गोष्टींमध्ये जर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं तर माझी ही ओव्हरऑल ट्रिप 20,000च्या आतमध्ये सुद्धा झाली असती. बट या सगळ्या गोष्टीवरती आम्ही कॉम्प्रोमाइज न करता चांगल्याशा ठिकाणी राहिलो, चांगल्याशा ठिकाणी स्टे केला, चांगल्याशा ठिकाणी आम्ही जेवलो. त्यामुळे ओव्हरऑल आमचा खर्च हा इथपर्यंत गेला नाही, तर यापेक्षा नक्कीच कमीमध्ये माझी ओव्हरऑल ट्रिप झाली असती. आता काय तुम्ही विचार करत असाल की माझी लडाख ट्रिप एवढ्या कमीमध्ये कशी शक्य झाली, तर मी तुम्हाला याआधीसुद्धा बोललो होतो की मला तुम्हाला सांगायला आश्चर्य आणि आनंदही तितकाच होतोय. तर याच्यावरची 2 मुख्य कारणं आहेत ती मी तुम्हाला आता सांगतो. तर पहिलं कारण ते म्हणजे की लडाख ट्रिप आम्ही सप्टेंबरमध्ये केली होती. मेजरली लडाख ट्रिप लोक कधी करतात, मे एंडपासून ते ऑगस्टपर्यंत, तेव्हा हा लडाखचा पीक सीझन असतो आणि तेव्हा तिथले रेटसुद्धा हाय असतात. आणि आम्ही ही लडाख ट्रिप सप्टेंबरमध्ये केली होती आणि तेव्हा कम्प्लिटली ऑफ सीझन असतो आणि या ऑफ सीझनमुळे आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे स्टे म्हणा, फूड म्हणा, खूप कमीमध्ये आम्हाला मिळालं. त्यामुळे फूड आणि स्टेवरती खूप कमी खर्च आमचा झाला. आणि काय दुसरं मेन कारण ते म्हणजे की हे आमच्या या ट्रिपमध्ये टोटल आम्ही 5 जण होतो आणि बराच आमचा खर्च म्हणजे स्टेचा, फूडचा बराच आमचा असा खर्चच होता तो आमच्या 5 जणांमध्ये डिवाईड व्हायचा. आणि हे एक मेन कारण आहे की मला लडाख ट्रिपला खूप कमी खर्च आला. तर काय आपल्या व्हिडिओचा जो काही उद्देश होता, या व्हिडिओमार्फत तुम्हाला मला लडाख राईडसाठी किती खर्च आला हे सांगायचं होतं, तर ते उद्देश आपलं पूर्ण झालेलं आहे. बट अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही इथून सुद्धा पूर्ण बघा. तर इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की लडाखमध्ये तुम्हाला काळजी कोणत्या कोणत्या गोष्टींची घेतली पाहिजे. तसं तर बोलायचं झालं लडाखबद्दल तर बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, बट महत्त्वाच्या काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला देणार आहे. तर काय टिप्सबद्दल बोलायचं झालं तर पहिलीच महत्त्वाची टिप्स मला तुम्हाला द्यायची आहे की मी आधी जसं म्हटलं की त्या 5 जणांमुळे लडाख ट्रिप ही माझी खूप कमी पैशांमध्ये झाली. तर हे उद्देश ठेवून तुम्ही राईड करत असाल की यार लोकांसोबत किंवा बऱ्याच रायडरसोबत आपण जर गेलो तर बराच खर्च आपल्यामध्ये डिवाईड होईल. खर्च तर काहीच डिवाईड होईल तुमचा, बट त्यासोबत तुमची डोकेदुखी देखील तितकीच वाढेल. कारण जेवढी जास्त लोक तेवढे जास्त मतभेद तुमच्यामध्ये होणार आणि मे बी तेवढाच प्रॉब्लेम तुम्हाला राईडमध्ये येऊ शकतो. त्यामुळे खूप कमी लोकांसोबत तुम्ही जर राईड केली तर तुमची राईड एकदम सॉर्टेड अशी होऊ शकते. तर काहीच लडाख बाईक ट्रिप करताना एक प्रश्न कायम मनात येतो, तो म्हणजे की माझ्याकडे सुवान्सो बाईक आहे आणि त्या बाईकवरती मी लडाख ट्रिप करू शकतो का. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला माझ्या लडाख सिरीजमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देखील देतो. काय तुमच्याकडे कोणती का बाईक असेल ना, पण ती बाईक जर वेल मेंटेन असेल तर त्यावरती तुम्ही लडाख ट्रिप ही करू शकता. त्यासोबत तुमच्याकडे प्रॉपर असे रायडिंग गिअर सुद्धा असायला हवेत आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी. ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही बाईकवरती तुम्ही लडाख ट्रिप ही करू शकता.
तिथे जाण्या अगोदर काय तुम्ही हेल्थ वाईज फिट आहात की नाही हे सुद्धा बघा. तुम्ही जर एक्सरसाइज करत नसाल तर जायच्या एक 15-20 दिवस अगोदर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तिकडे गेल्यावरती जास्त त्रास नाही होणार. तर काय आतापर्यंत आपण नियर मुंबई म्हणा किंवा नियर महाराष्ट्र राईड केले, तो एक आपला कम्फर्ट झोन आहे. बट आता आपण या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन राईड करणार. तिकडे आपल्यासाठी सगळ्याच नवीन गोष्टी असणार आहेत. तिथले रोड, तिथली माणसं, तिथली परिस्थिती, तिथलं वातावरण. त्यामुळे जर काय तिथं असं काही झालं, तिथल्या कोणत्या सिच्युएशनला आपल्याला फेस करायचं असेल तर चिडचिड न करता, हायपर न होता शांतपणे तुम्हाला ती परिस्थिती हँडल करायची आहे. लडाखला जात आहे. तर काय तुम्ही लडाखला जी कोणती बाईक घेऊन जाणार ना, त्या बाईकबद्दल तुम्हाला नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या काही बेसिक गोष्टी आहेत जसं की क्लच केबल, एक्सिलेटर केबल, ब्रेक पॅड, ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोबत कॅरी करा. सोबत कॅरी कराच करा, बट त्यासोबत त्या चेंज कशा करतात हे देखील तुम्ही थोडंफार शिकून घ्या. कारण तिकडे गॅरेजेस हे नाहीच्या बरोबरच आहेत. खूप जास्त शोधल्यानंतर तुम्हाला एखादा गॅरेज तिकडे मिळेल. या जर गोष्टी तुम्ही शिकलात, सोबत कॅरी केला, तर तुमच्या या ट्रिपमध्ये तुम्हाला बाईक रिलेटेड मे बी काही प्रॉब्लेम नाही येणार. स्पेशली तुम्ही जर का सोलो जात असाल तर तुम्हाला वॉटर क्रॉसिंग करायला लागू शकते म्हणजे लागणारच आहे. तर त्यासाठी जर का सोलो प्रवास करत असाल तर माझं सजेशन असं असेल की थांबा, एखाद्या ग्रुपला मागून येऊ द्या आणि आल्यानंतर त्यांच्या मदतीने एकत्र वॉटर क्रॉसिंग करा. कारण पाण्याचा फ्लोचा अंदाज काढणं खूप कठीण असतं. काय तुम्ही तिकडे कोणत्याही सीझनमध्ये जरी जात असाल तरी तुम्ही रेनकोट हा तुमच्यासोबत नक्की कॅरी करा. कारण तिकडच्या वातावरणाचा काही भरोसा नसतो. कधी गरमी असते किंवा कधी थंडी पडली तर खूप जास्त थंडी पडते. आणि अशा वेळेला बाईक राईड करताना तुम्ही जर रेनकोट घातलात तर बाहेरची हवा आतमध्ये जात नाही आणि तो रेनकोट तुम्हाला थंडीपासून वाचवतो. अजून एक मेन गोष्ट अशी आहे की तिथे 80% व्यवहार हे कॅशनेच होतात. त्यामुळे जेवढी कॅश तुम्ही कॅरी कराल तेवढं बेटर आहे तुमच्यासाठी. ऑनलाईनच्या भरोशावर बसला तर तिथे ऑनलाईनला नेटवर्कच नाहीये. सो जास्त जेवढी कॅश पॉसिबल असेल तेवढी कॅश तुम्ही कॅरी करा. आणखीन एक आहे, तिकडे लाईटचा ना खूप जास्त प्रॉब्लेम आहे. कधी लाईट असते, कधी नसते. आम्ही जेव्हा पुणेमध्ये होतो तेव्हा आम्हाला 2 दिवस तिथे लाईट नव्हती. त्यामुळे ज्या काही तुमच्याकडे पॉवर बँक असतील, तुमची म्हणा किंवा मित्राची म्हणा, 2-3 पॉवर बँक ह्या तुम्ही सोबत कॅरी कराच करा. आणि महत्वाची गोष्ट, परमिट. एखाद्या ठिकाणी जाते आणि तिथे तुम्हाला अडवलं रस्त्यात पुढे जाऊच नाही दिलं तर काय करणार. सो इनर लाईन परमिटची खूप जास्त गरज असते लडाखला जाण्यासाठी. त्या सगळ्याच्या डिटेल्स आणि रिस्पेक्टिव्ह लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. चेक करा, परमिट काढा आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा प्रवास करा. राईड सेफ, राईड हार्ड. तर काय आता या व्हिडिओमधली शेवटची टिप मी तुम्हाला देतोय. ही जरी शेवटची असली ना, ही तितकीच महत्त्वाची सुद्धा आहे. तर कधी कधी काय होतं गाइस की आपल्याकडे दिवस कमी असतात. त्यामुळे आपण इथून मनाली किंवा श्रीनगरपर्यंत जातो आणि तिथून जाऊन आपण बाईक रेंट करतो. सो बाईक रेंट करताना आपण मेजरली बघतो काय की बाबा ही वर्किंग कंडिशनमध्ये आहे आणि तीच बाईक घेऊन आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करतो. तर त्यामध्ये त्या बाईकमध्ये जर इंटरनल काय प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही घेण्याआधी जर काय प्रॉब्लेम झालेला असेल तर तो आपल्याला समजत नाही. बट ती बाईक तुमच्याकडे असताना, तुम्ही राईड करत असताना त्या बाईकमध्ये काही प्रॉब्लेम झाला तुमच्याकडून किंवा इंटरनली जो काही पहिला प्रॉब्लेम होता तो जरी तिथे काय झाला तर तो सगळा प्रॉब्लेम हा तुमच्याकडून वसूल करण्यात येतो आणि तिथे तुम्हाला ते पे करावेच लागतात. तर तिथे खूप मोठा फटका आपल्या पॉकेटला बसतो. त्यामुळे तुम्ही जर तिथून बाईक घेत असाल, तुम्हाला बाईकचं नॉलेज असेल तर पूर्ण आणि प्रॉपर बाईक तुम्ही तिथे चेक करा आणि देन त्यानंतरच तुम्ही बाईक तिथून घ्या. बाईक घेण्याआधी प्रॉपर असा बाईकचा एखादा तुम्ही व्हिडिओ करा की बाईक तुम्ही या कंडिशनमध्ये घेऊन गेला होता आणि रिटर्न देताना तुम्ही बाईक ही त्याच कंडिशनमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बट त्या उलट जर बाईक तुमच्याकडे असताना काही प्रॉब्लेम आला तर खूप मोठा फटका हा तुमच्या पॉकेटला बसू शकतो. त्यामुळे माझं पहिल्यापासून इंटेन्शन हेच होतं की लडाख ही ट्रिप मी माझ्या स्वतःच्या बाईकवरतीच करणार. त्यामुळे माझं तुम्हाला पर्सनल सजेशन असेल की बाईक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या बाईकवरतीच लडाख ट्रिप ही कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही येणार. तर छान असा सनसेट होतो तिथे आणि या सूर्याला
साक्षी म्हणून ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. मी जी काही इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला आवडली असेल. जरी आणखीन तुमचे काही प्रश्न असेल तुम्हाला खाली कॉमेंटमध्ये विचारा, त्याची नक्कीच उत्तरं त्या कॉमेंटला रिप्लाय देऊन मी तुम्हाला देईन. तर आय होप गाईस तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. एकदम मनापासून सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. तर काही कारणास्तव गाईस तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि थँक्यू सो मच तुम्ही आपल्या लडाख सिरीजला एवढा छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी. आणि जर कोणी लडाख सिरीज आपली बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे, एकदा जाऊन तुम्ही नक्की बघा.